एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते। देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा हाहाकार सुरू झालेला असून हवामान विभागाने आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा जारी केला। पुढील 12 तास देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। अंदमान निकोबारसह पूर्व भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। समुद्रात 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। मान्सूनची वेगाने आगेकूच सुरू झालेली असून याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार जाणून घेऊया सविस्तर वृत्त अगदी काही मिनिटात। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय। पुढील 12 तासात देशाच्या पूर्व किनारपट्टीसाठी आणि अंदमान निकोबार बेटांसाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे मानले जात आहे। भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने दिलेल्या ताज्या माहितीनुसार अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील काही तासात ढगफुटी सदृश्य किंवा अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। केवळ अंदमानमध्येच नाही तर पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळणार आहे। हवामान विभागाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलेलं आहे। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ही परिस्थिती उद्भवलेली असून समुद्रात उंचच्या उंच लाटा उसळत आहेत। चला तर मग समजून घेऊया की नेमकं कोणत्या राज्याला या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका बसणार आहे। सर्वात आधी बोलूया अंदमान आणि निकोबार बेटांबद्दल। इथं मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे या भागात ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि काही ठिकाणी तब्बल 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा कडक इशारा प्रशासनाने दिलाय। दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि ओडिशा या पूर्व भारतातील 2 प्रमुख राज्यांमध्ये किनारपट्टीच्या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला। पुढील 24 ते 48 तासात इथं जोरदार ते अतिजोरदार सरी कोसळतील। तसंच बिहार आणि झारखंड या भागात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह तीव्र वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या महाभयंकर इशाऱ्यानंतर स्थानिक प्रशासन देखील पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे। अंदमान आणि पूर्व भारतातील संवेदनशील जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन पथकं म्हणजेच NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। सखल भागात राहणाऱ्या लोकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू झालेली आहे। गेल्या 24 तासातील आकडेवारी पाहिल्यास आसाम, मेघालय आणि उपहिमालयीन पश्चिम बंगालमध्ये आधीच मुसळधार पाऊस सुरू झाला। येथील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका देखील नाकारता येत आहे। आता सर्वात महत्त्वाचं प्रश्न, या सर्व घडामोडींचा आपल्या महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? तर हवामान अभ्यासकांच्या मते अंदमान समुद्रात मान्सून वेगानं सक्रिय झाल्यामुळे त्याचा थेट फायदा महाराष्ट्राला मिळतोय। मान्सून केरळच्या दिशेनं वेगानं सरकत असून लवकरच तो केरळमध्ये दाखल होऊ शकतो। याचाच अर्थ जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात मान्सूनचं दमदार आगमन होईल। मात्र तत्पूर्वी महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवसात प्री मान्सून म्हणजेच मान्सून पूर्व वादळी पाऊस हजेरी लावणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी देखील शेती कामांना वेग देणं गरजेचं आहे। जाता जाता हवामान विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, ज्या पाळणं अत्यंत गरजेचं आहे। विजा चमकत असताना मोठ्या झाडांखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभं राहू नका। वीज उपकरणे आणि मोबाईल चार्जिंगचा वापर वादळ सुरू असताना पूर्णपणे टाळा। पूरग्रस्त रस्ते किंवा पूल ओलांडण्याचं धाडस अजिबात करू नका आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा। देशातील आणि राज्यातील हवामानाच्या प्रत्येक बदलत्या स्थितीवर आमची बारीक नजर आहे। या संदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवत राहू। फक्त पाहत रहा HPN मराठी न्यूज।